तर आपण 12 लग्नांचा विचार करत आहोत. या अगोदर आपण अ, मेष लग्नापासून तर कन्या लग्नापर्यंत मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं. मेष लग्नापासून कन्या लग्नापर्यंत आपण लग्न विचार हा केला होता. आता आपण आज जो करणार आहोत, तो तुला लग्नाचा विचार करणार आहोत, की तुला लग्नामध्ये कारक ग्रह कोणते असतात, शुभ ग्रह कोणते असतात आणि त्यानंतर अशुभ ग्रह कोणते असतात, हे आपण सविस्तर बघणार आहोत. आपण मागे पण सविस्तर बघितलं, की सिंह लग्न असो, कर्क लग्न असो, मिथुन लग्न असतो. तर आपण काही नियम केले, त्या नियमानुसार आपण केले म्हणण्यापेक्षा ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार कोणत्या लग्नासाठी कोणता ग्रह शुभ आणि कोणता अशुभ याचं वर्णन आपण करत आहोत. तर आपण तुला लग्नाचा जर विचार केला, तर तुला लग्नात बघा, आपण शुभग्रहांचा ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस जे केंद्रस्थान आहे, म्हणजे प्रथम भाव, चतुर्थ भाव, सप्तम भाव आणि दशम भाव, हे जे कुंडलीमध्ये केंद्रस्थान आहे, हे शुभ स्थान आहे. इथं असणाऱ्या ज्या राशी असतात, त्या राशींचे जे स्वामी असतात, ते स्वामी हे शुभ फळ देतात. आणि त्यानंतर हे कोण स्थान आहे, पंचम भाव आणि नवम भाव. तर हे कोण स्थानामध्ये ज्या पण राशी असतात, त्या राशींचे ग्रह पण, जे राशींचे जे स्वामी आहे, त्या राशींचे स्वामी म्हणजे त्या कुंडलीतले जे ग्रह आहे, ते ग्रह पण उत्तमरित्या फळ देताना आपल्याला बघायला मिळते. तर आपण तुला लग्नाचा जर विचार केला, तर तुला लग्नामध्ये 7 नंबरची संख्या येते, रास येते, म्हणजे तूळ रास येते, ती 7 नंबरची. आणि लग्नस्थानी 7 नंबरची रास असल्यामुळे त्या तूळ राशीचा जो स्वामी आहे शुक्र, हा लग्नेश असतो. आणि आपण मागे पण बघितलंय, की कुंडलीत लग्नेश नेहमी हा शुभ असतो आणि तो कुंडलीमध्ये शुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. आता आपण जर म्हटलं, की शुक्र जर या लग्नाचा लग्नेश आहे, तर शुक्राची आणखी एक रास आहे, ती म्हणजे वृषभ रास आणि ती इथे जी आहे, तर ती अष्टम भावात आहे. आपण मागे पण एक नियम शिकलो होतो, की लग्नस्थानी जी रास असेल आणि लग्नेश जर कधी षष्ठात, अष्टमात किंवा व्ययस्थानात असेल, तर त्याला तो दोष लागत नाही. याला आपण म्हटलो होतो मागे, एक शब्द दिला होता, दोषयुक्त लग्न. पण इथे तो शुभच असतो, कारण तो लग्नेश असतो. त्या कुंडलीचा मेन असतो तो. म्हणजे त्याच्या आधिपत्याखाली ती कुंडली येतो आणि कोणताही व्यक्ती आपल्या स्वतःच्या घराबद्दल चांगलं विचार करेल किंवा चांगलंच करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे इथे एक रात जरी शुक्राची अ, अष्टम भावात असेल, तरी पण हा लग्नेश म्हणून इथे आपल्याला शुभ समजावं लागेल. तर तुला लग्नाचा विचार केला, तर शुभ ग्रहामध्ये जो येतो, तो शुक्र ग्रह येतो. आता त्यानंतर आपण केंद्रस्थानात जर विचार केला, तर दुसरी रास येते ती मकर रास येते. आणि मकर रास ही शनी महाराजांची रास आहे. आणि शनीची आणखी एक रास आहे, ती म्हणजे कुंभ. तर इथं केंद्रस्थानामध्ये मकर रास येते आणि कोण जो स्थान आहे, आपण कोण स्थान कोणते ते घेतो, तर पंचम भाव आणि नवम भाव हे कोण स्थान आहे. तर शनी महाराजांची एक रास ही कोणा केंद्रात येते आणि दुसरी जी रास आहे, ती रास येते ती कोणात. म्हणजे इथे पण हे शनी महाराजांच्या दोन्ही राशी शुभ ठिकाणी आहे. म्हणजे शनी तुळा लग्नामध्ये हा शुभ फळ देणारा ग्रह आहे. त्यामुळे ते तुळ लग्नामध्ये आपण दुसरा जो ग्रह घेतला शुभ फल देणारा, तो ग्रह म्हणजे आपला आहे तो शनी. त्यानंतर केंद्रामध्ये आणखी एक रास आहे, ती म्हणजे कर्क रास आहे. तर कर्क राशीचा स्वामी कोण आहे, तर चंद्र आहे. त्यामुळे तूळ लग्नामध्ये चंद्र पण हा चांगले फळ देणारा ग्रह आहे. त्यामुळे आपण तिसरा जो शुभ ग्रह घेतला तो म्हणजे चंद्र. तर एकंदरीत जर बघितलं आपण, तर आणखी एक रास आहे तूळ लग्नाच्या पत्रिकेत. केंद्रात एक रास आहे, ती मेष रास आहे आणि मेष राशीचा स्वामी मंगळ आहे.
आणि मंगळाची आणखी एक रास आहे, ती म्हणजे वृश्चिक रास आहे. पण इथं मेष राशी सप्तम भावात आहे आणि वृश्चिक राशी द्वितीय भावात आहे. आणि आपण नियमाप्रमाणे बघितलं की द्वितीय भाव आणि सप्तम भाव हे मारक भाव असतात. त्यामुळे इथे मारक स्थानी जो ग्रह असेल किंवा जी रास असेल त्या राशीचा स्वामी हा वाईट फळ देताना आपल्याला कुंडलीमध्ये बघायला मिळतो. त्यामुळे शनी जर आपण शुभ ग्रहांचा विचार केला तर फक्त शुक्र, शनी आणि चंद्र हे तुळ लग्नासाठी शुभ ग्रह म्हणून आपल्याला म्हणजे आपण ग्राह्य धरू शकतो. आता त्यानंतर आपण अशुभ ग्रह बघू. अशुभ स्थानामध्ये जे रास असेल त्या राशीचे स्वामी हे तुळ लग्नामध्ये अशुभच फळ देणार. तर आपला प्रथम भाव बघितला आपण, चतुर्थ भाव बघितला, त्यानंतर पंचम बघितला. आता त्यानंतर आपण जो बघणार आहोत अशुभ भावामध्ये तो म्हणजे मंगळ. ती मंगळाची एक रास इथं केंद्रात आहे आणि दुसरी रास ही द्वितीयात आहे. तर आपल्याला नियमाप्रमाणे की द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान हे दोन्ही स्थान जे असतं ते मारक स्थान आहे. आणि मारक स्थानाचा जो ग्रह असेल तो कुंडलीमध्ये आपल्याला अशुभ फल देताना दिसतो. त्यामुळे तुळा लग्नाचा जर विचार केला तर अशुभ ग्रह म्हणून पहिला ग्रह जो निघतो तो म्हणजे मंगळ येतो. कारण मंगळाची एक रास सप्तमाचा आहे आणि एक रास ही द्वितीयाचा आहे. आणि द्वितीय भाव आणि सप्तम भाव हे कुंडलीतले मारक भाव असे आहे, असं आपण सूत्रानुसार बघितलं आहे. त्यानंतर जर आपण गुरुचा विचार केला तर गुरुची एक रास ही तृतीय भावात आहे. आणि तृतीय भाव आपण बघितलंय की तृतीय भावाला आपण नाशकेश भाव म्हणतो. म्हणजे नाशक भाव आहे हा तृतीय भाव. आणि त्यामध्ये गुरुची एक रास म्हणजे ती धनु आहे. आता गुरुला आणखी एक रास आहे ती म्हणजे मीन. आता गुरुची दुसरी रास जी मीन आहे तर ती षष्ठ स्थानात आहे. आणि षष्ठ स्थान हे त्रिक स्थान आहे. त्यामुळे या तुळा लग्नाचा जर विचार केला तर गुरु हा ग्रह हा अशुभ फळ देणारा ग्रह असं आपण म्हणता येईल. आणि गुरुची एक रास तृतीयात म्हणजे नाशक भावात आणि दुसरी रास ही त्याची षष्ठ भावात म्हणजे त्रिक स्थानात आहे. त्यामुळे गुरु इथे या कुंडलीमध्ये निश्चितच वाईट फळ देतो किंवा अशुभ फळ देतो. त्यामुळे तुळा लग्नाच्या कुंडलीत अशुभ ग्रहांचा जर विचार केला तर मंगळानंतर दुसरा ग्रह हा गुरु येतो. त्यानंतर पुढे जर आपण रवीचा विचार केला तर रवीची ही रास ही लाभस्थानात आहे. रवीची सिंह रास आहे आणि सिंह राशीचा स्वामी रवी आहे आणि त्याची रास ही लाभस्थानात आहे. आणि लाभस्थान हे आपण नाशक स्थान म्हणून संबोधतो. त्यामुळे रवी सुद्धा या कुंडलीमध्ये या लग्नामध्ये अशुभ फळ देताना आपल्याला दिसतो. त्यामुळे अशुभ ग्रहाच्या यादीमध्ये रवीचा पण इथे क्रमांक लावला जातो. म्हणजे जर आपण एक ऑल ओव्हर विचार केला तर तुला लग्नामध्ये अशुभ फळ देणारे जे ग्रह आहे तर ते म्हणजे मंगळ, त्यानंतर गुरु आणि त्यानंतर म्हणजे रवी. आता पुढे आपण जर बुधाचा विचार केला तर बुधाची एक रास ही नवम स्थानात आहे. आणि नवम स्थान हे कोण स्थान आहे म्हणजे हे शुभ स्थान आहे. आणि या शुभ स्थानामध्ये बुधाची ही एक मिथुन रास आहे. पण बुधाला आणखी एक रास असते ती म्हणजे कन्या रास. आणि बुधाची कन्या रास ही जर आपण तुळा लग्नामध्ये बघितलं तर ती व्ययस्थानात येते. आणि व्ययस्थान हे त्रिक स्थान आहे. इथे येणारा जो कोणी ग्रह असेल किंवा रास असेल त्या राशीचा स्वामी असेल तर तो या भावात बिघडतो. त्यामुळे बुधाचा जर तुळा लग्नात विचार केला तर एक रास ही शुभ स्थानात येते. म्हणजे इथून बुध शुभ फळ देताना आपल्याला दिसेल. आणि दुसरी जी रास ही त्रिक भावात येते म्हणजे इथून बुध आपल्याला अशुभ फळ देताना दिसतो. त्यामुळे तुळा लग्नामध्ये बुध हा मिश्र फळ देतो. म्हणजे शुभ पण देतो आणि अशुभ पण देतो. मग अशा वेळेस जे ग्रह मिश्र फळ देतात त्यांना आपण मिश्र ग्रह म्हणून कुंडलीमध्ये ओळखत असतो.
तर तुला लग्नामध्ये बुधाचा जर विचार केला तर हा ग्रह मिश्र फळ देणारा ग्रह आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर जर आपण बघितलं योगकारक ग्रह. आता योगकारक ग्रहाची व्याख्या काय आहे? योगकारक ग्रह म्हणजे एक रास ही केंद्रात असायला पाहिजे आणि एक रास ही कोणात असायला पाहिजे. आता इथे जर विचार केला आपण कोणाचा, तर कोणामध्ये इथे शनी महाराजांची रास आहे, ती कुंभ रास आहे आणि अ, शनी महाराजाची इथं कुंभ रास आहे. एक रास कोणात आहे आणि एक रास ही केंद्रात आहे. त्यामुळे या नियमानुसार शनी महाराज हे तुळा लग्नामध्ये योगकारक ग्रह म्हणून आपण यांचा विचार करू शकतो. म्हणजे हे कुंडलीतले योग घडवून आणणारे ग्रह असतील. त्यामुळे तुळा लग्नामध्ये जर आपण बघितलं तर योगकारक ग्रह म्हणून आपण शनीचा विचार करू शकतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तुळा लग्नामध्ये बाधकेश. आता बाधकेश कोण असतो? तर बाधकेश म्हणजे बाधा आणणारा ग्रह असतो. तर बाधा आणणारा ग्रह आपण कसे निवडतो? तर चर जर लग्न असेल तर लाभेश बाधकेश असतो. स्थिर जर लग्न असेल तर नवमेश बाधकेश असतो आणि द्विस्वभाव जर लग्न असेल तर हा सप्तमेश बाधकेश असो. इथं हे तूळ लग्न आहे म्हणजे हे चर लग्न आहे आणि चर लग्नाला आपण नेहमी लाभेश बाधकेश घेतो आणि इथं लाभ स्थानामध्ये सिंह रास असल्यामुळे या सिंह राशीचा स्वामी हा रवी आहे. त्यामुळे तुळा लग्नामध्ये रवी हा बाधकेश होतो आणि बाधा आणणारा ग्रह म्हणून आपण असे याचा विचार करू शकतो. तर आपण बघितलं तुळा लग्नाचा जर विचार केला आपण तर शुभ ग्रहामध्ये शुक्र, शनी, चंद्र हे ग्रह येतात. त्यानंतर अशुभ ग्रहांचा जर विचार केला तर मंगळ, गुरु आणि रवी हे अशुभ फळ देणारे ग्रह येतात. आणि त्यानंतर मिश्र ग्रह जर बघितला तर आपण बुध हा मिश्र स्वरूपात फळ देताना आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि त्यानंतर योगकारक ग्रहाचा जर विचार केला तर तुळा लग्नामध्ये शनी हा योगकारक ग्रह म्हणून आपण त्याला विचार करू शकतो. आणि त्याच नंतर या कुंडलीत जर आपण बाधकेशाचा विचार केला तर एकादश भाव लाभ भाव हे बाधकेश असतं चर लग्नामध्ये. तर इथं बाधकेश म्हणून आपण रवीचा विचार करू शकतो आणि रवी हा कुंडलीमध्ये बाधा आणणारा ग्रह आहे असे आपण म्हणू शकतो. अशाप्रमाणे आपण येथे पूर्णपणे तुळा लग्नाचा विचार केला आणि शुभ आणि अशुभ ग्रह कोणते हे इथे व्यवस्थितरित्या आपण समजून घेतलंय.